प्रदर्शन आहे आणि आता आपले दोन भाऊ ते सांगणार आहेत. जेव्हा बांधला गेला त्यावेळी 70 ते 80 तोफा होत्या, पण आता सध्या परिस्थितीमध्ये तिथे हे 2 किल्ले सादर करणार आहे ज्यांची नावं सारखी आहेत, जवळपास त्यांचं काम सुद्धा सारखंच आहे. तर अशा अपरिचित किल्ल्यांबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी. ह्याच्या खाली जो तुम्हाला टेक्स्चर दिसेल हे लाटांचं, हे लाटा जे आहेत ते हा जो आहे तो मुख्य इथून प्रवेशद्वार. नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे, सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता मी आलो आहे प्रभादेवी इथे आणि सांस्कृतिक इथे कार्यक्रम होतात आणि खूप सुंदर असं स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानने इथे आयोजन केलेलं आहे गडकिल्ल्यांचं आणि इथे गडकिल्ले प्रदर्शन आहे. आणि आता आपले दोन भाऊ ते सांगणार आहेत की पद्मदुर्ग आणि पद्मगड आणि पद्मगड या 2 किल्ल्यांची ते माहिती देणार आहेत. कसा बनवला, काय बनवला, सर्व ते सांगतीलच. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघता म्हणून. आता आपण त्यांच्याकडे वळू. नमस्कार, जय शिवराय. मी प्रसाद मुंगेकर, हा माझा सहकारी मकरंद गावडे. तर मी तुमच्यासमोर हे 2 किल्ले सादर करणार आहे ज्यांची नावं सारखी आहेत, जवळपास त्यांचं कामसुद्धा सारखंच आहे. सर्वप्रथम मी ही किल्ले का निवडले ह्याचं मी तुम्हाला कारण सांगतो की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले किल्ले असे आहेत की जे लोकांना अज्ञात आहेत, अपरिचित आहेत. तर अशा अपरिचित किल्ल्यांबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी. त्याचं इतिहास, त्याचं भौगोलिक कारण, त्या करण्यामागची त्यांची जी संकल्पना होती महाराजांची, तर ती लोकांसमोर यावी. ही अशा अपरिचित किल्ल्यांची माहिती लोकांसमोर यावी ही संकल्पना आम्ही आता म्हणजे सुरुवात आम्ही ही मोहीम चालू करतोय. तर ह्यापूर्वी मी जसा कोरीगड केला होता त्याचप्रमाणे मी आता हे जलदुर्ग केलेले आहेत. तर मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की मी हा किल्ला कसा बनवला, त्या किल्ल्यामध्ये काय मी मटेरियल यूज केलं आहे, त्यासाठी मला किती टाईम लागला. तर ह्या किल्ल्यासाठी जे मटेरियल यूज केलं आहे ते मी तुमच्यासमोर इथे मी दाखवतो. त्याच्यासाठी मी वेगळा कॉलम बनवलेला आहे. तर हे आहे फोम शीट असते जी घरामध्ये इझिली अवेलेबल होते, कारण जे आपण वस्तू घेतो त्या वस्तूसाठी पॅकेजिंगसाठी जे फोम असतो तोच हा फोम आहे. अच्छा. हा आहे टिश्यू पेपर, हा सुद्धा घरामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतो. माती तर आपल्याला वाळवाने ही तर आपल्याला मिळतेच. हा आहे जो स्पंज असतो, त्या स्पंजचा जो ग्राइंड केल्यानंतर जो चुरा असतो, हे आपण घरी सुद्धा बनवू शकतो. हे आपल्याला विकत सुद्धा मिळते. अच्छा. हे आपण घरीही बनवता येतं ग्राइंडरला लावून. त्याला कलर दिला का हिरवा? हा, कलर असा नाही. हिरवा स्पंज घेतला तर हिरवा ज्या कलरचा तुम्हाला हवा असेल त्याचा तुम्ही ग्राइंड करून मिळू शकता. आणि हे बाहेरही दुकानामध्ये सुद्धा मिळतं. तर या इझी ऍक्सेस गोष्टी आहेत, त्याच्यापासून मी बनवलेला आहे किल्ला. तर हा किल्ला मला एक संकल्पना अशी होती की एक ड्रोन व्ह्यू यावा, की पूर्ण किल्ला इझिली दिसावा. त्या स्केलमध्ये मी हा दिसलाय. थोडी डिटेलिंग करण्याचा मी प्रयत्न केलाय. मी हा मटेरियल जो आहे फोम शीट ही मी आता ह्यासाठी वापरली की ही हलकी सुद्धा आहे आणि त्याचं जरा थोडं ड्युरेबिलिटी खूप चांगली आहे. म्हणजे पाण्यापासून खूप वाचू शकतं. कारण मी आधीचा जो किल्ला बनवला जो पुठ्ठ्याचा बनवला होता, पुठ्ठा आणि टिश्यू पेपर पासून. अच्छा. तर झालं असं की जेव्हा मी एका ठिकाणी स्पर्धेला गेलो होतो तर तिथे पाऊस पडला, तर त्यामुळे त्याची अवस्था खूप बेकार. दिवाळीत पाऊस झाला तर त्यामुळे तो असं झालं की त्याची जी स्ट्रेंथ होती ती खूप चांगली होती, पण पावसामुळे पाण्यात भिजल्यामुळे तो खूप खराब झाला. तर मी विचार केला की आपण एक वेगळं हलकं, इझी टू ॲक्सेस, आपल्याला इझी कॅरी करता येईल असं हलक्या वजनाने हलकं असं मी मटेरियल यूज केलंय. ह्याचा माझा फायदा अजून एक कारणासाठी असा झाला की हे तुम्ही बघू शकता, ह्याला जो टेक्स्चर आला आहे, जो तटबंदीसाठी, जो खडकासाठी आहे, जो समुद्रातले जे खडक आहे त्याच्यासाठी जो टेक्स्चर आला आहे, हुबेहूब टेक्स्चर आला आहे. तर ते हा जो मटेरियल यूज करण्यामागचा हा माझा हेतू होता. ह्याच्यावरती जर तुम्ही बघाल, समुद्राचं जे पाणी मी दाखवलंय ह्याच्या खाली जो तुम्हाला टेक्स्चर दिसेल हे लाटांचं, हे लाटा जे आहेत ते टिश्यू पेपर आहे. टिश्यू पेपरवरती आपलं
फेविकॉल आणि पाण्याचं हे करून त्याच्यावरती ब्रशने अप्लाय करून टिश्यू पेपरने त्याला नाटांचा इफेक्ट दिलेला आहे. आणि वरती जे तुम्हाला पाणी वाटतंय रिअलिस्टिक जे वाटतंय ते खरं तर पाणी नाहीये, ते वॉर्निश यूज केलेलं आहे. त्याला एक ग्लॉसी इफेक्ट आणि रिअलिस्टिक इफेक्ट यावा म्हणून तिथे हे जे फ्रेमिंग जे आहे हे फ्रेमिंगसाठी सनबोर्ड यूज केला आहे. तिथे एक छोटीशी मी बोर्ड दाखवली की तिकडून एंट्री आहे, सध्याची जी एंट्री आहे ती तिकडून आहे. अच्छा. तर त्याच्यासाठी मी सनबोर्डचा यूज केला आहे. त्याच्यासाठी जी खाली फ्रेम दाखवली आहे ती फ्रेम मी लाकडाची यूज केलेली आहे. तर हे आहे माझी बनवण्याची पद्धत. हे मी मटेरियल यूज केलं आहे. ते का यूज केलं ते तर तुम्हाला मी सांगितलं. हे गड किल्ला मी का बनवलंय, संकल्पना आणि कसा बनवला हे मी सांगतोय. या पुढची जी माहिती आहे यामागचा इतिहास आणि काही भौगोलिक जे कारण आहे ते हा सांगेल. नमस्कार, मी मकरंद गावडे. मी थोडक्यात याची माहिती सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की हा किल्ला आहे कुठे. रायगड जिल्ह्यातील मुरुड गाव, म्हणजे अलिबागच्या पुढे जे मुरुड गाव आहे त्या मुरुड गावाजवळ हा किल्ला बांधलेला आहे. तर ह्या किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग कसा आहे, मुरुड गावाजवळून साधारणतः बोट करून अर्ध्या तासाच्या प्रवासामध्ये आपण ह्या किल्ल्यावर जाऊ शकतो. ह्या किल्ल्याचं नाव आहे पद्मदुर्ग. पद्मदुर्ग हे नाव ह्याला का पडलं तर ह्या ज्या तटबंदीचे जे किनारे आहेत ह्यांचा जो आकार आहे तो कमळाच्या पाकळ्यांसारखा आहे, त्यामुळे याला पद्मदुर्ग असं नाव पडलं. पद्म म्हणजे कमळ आणि त्यांचा आकार कमळाच्या पाकळ्यांसारखा असल्यामुळे त्याला नाव पद्मदुर्ग. आणि हे जे जो किल्ला बांधला गेला आहे तो कासा बेटवर बांधला, त्यामुळे त्याला कासा किल्ला असे म्हणतात. अच्छा. आणि असं ऐकिवातही आहे की कासा हे नाव त्या बेटाला का पडलं कारण त्याचा आकार कासवाच्या आकारासारखा होता. असं ऐकिवत आहे, खरी माहिती अशी नाही आहे. आणि हा किल्ला बांधण्याचं मुख्य कारण काय आहे तर जंजिरावर सिद्धीचं साम्राज्य होतं, प्रबल साम्राज्य होतं. आणि त्याच्यामध्ये सिद्धीचा जो उपद्रव चालू होता, उपद्रव म्हणजे तिकडच्या लोकांचा म्हणा, तर तो अत्याचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळच साम्राज्यगड बांधला, जेणेकरून जमिनीवरच्या त्याच्या ज्या हालचाली आहेत सिद्धीच्या त्याच्यावर महाराजांना नियंत्रण ठेवता येतं. तसंच समुद्रामधील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पद्मदुर्ग हा किल्ला महाराजांनी बांधला. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो की ह्याचे दोन भाग आहेत, एक मुख्य किल्ला आणि पडकोट. हा जो तुम्ही बघताय तो मुख्य किल्ला आणि हा पडकोट. तर पडकोटमधली पण एक वैशिष्ट्य आहे की पूर्वीच्या काळी दगड जोडून जे बांधकाम केलं जायचं त्याच्यामध्ये चुना वापरला जायचा. तर गूळ चुना. तर समुद्राच्या लाटा हे खाऱ्या पाण्याच्या मध्ये किल्ला बसला, तर त्या सागराच्या लाटा त्यांचा आदळ आणि खाऱ्या पाणी ह्या सर्वांमुळे ही जी तटबंदी आहे ना ती ढासळली गेली. परंतु जो चुना वापरला गेला त्या दगड जोडण्यासाठी चुना अजूनही तसाच शाबूत. हे एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण म्हणू शकतो शिवकालीन जे बांधकाम होतं त्याची एक खासियत चुना अजूनही तसंच शाबूत आहे. आता मुख्य किल्ल्याकडे येऊया. मुख्य किल्ल्याचं तुम्ही दोन प्रवेशद्वार आहेत. हा जो आहे तो मुख्य इथून प्रवेशद्वार आहे आणि पडकोटच्या इथूनही एक प्रवेश आहे. अच्छा. हां, तर इथून आत गेल्यानंतर पडकोटच्या इथून मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला 7 देवड्या आहेत. अच्छा. देवड्या म्हणजे काय तर पहारेकऱ्यांसाठी तिकडे राहण्याची व्यवस्था वगैरे. हां, आणि तसंच अजून एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे बाजूला अथांग सागर पसरलं आहे खाऱ्या पाणीचं, ठीक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आतमध्ये 3 हौद आहेत. बघा इथे 3 हौद आहेत पाण्याचे. सध्या ते पाणी पिण्यायोग्य नाही, गोड्या पाण्याचे. सध्या ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे, पण हे एक अजून वैशिष्ट्य त्याचं. ही झाली भौगोलिक माहिती. पूर्वी हा अज्ञात किल्ला काय आहे तर इथे जाण्यासाठी म्हणजे आपण इतर ठिकाणी गड किल्ल्यांवर जातो, तिथे जाण्यासाठी कसे तुम्ही ऍक्सेस करून तिथे जाऊ शकता. पण इथे जाण्यासाठी पूर्वी नौदलाच्या म्हणजे अंडर म्हणतो, नौदलाच्या अंडर हे म्हणजे त्यांच्या परमिशनशिवाय परवानगीशिवाय इथे जाऊ शकत नव्हते. अच्छा. आता तसं नाही, आता इथे जाऊ शकतात. अच्छा. पण एकदम पूर्वी म्हणजे आता मधल्या काळात मधल्या काळात जाता येत नव्हतं कारण तिथे जाण्याच्या आधी परमिशन घ्यावी लागायची.
त्यामुळे आता असं झालंय की नौदलाची सुद्धा परमिशन ही लागतेच, पण त्याच्या जाण्याच्या आधी तिकडचे जे नाविक आहेत त्या नाविकांकडनं पण एक दिवस आधी बुकिंग करावी लागते की तिकडे जाण्यासाठी. अच्छा. अचानक तिकडे जाऊन तुम्ही म्हणाल बोट, कारण तिकडचे जे मुरुड मधले जे कोळी बांधव आहेत त्यांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी आहे. तर ते पहिलं प्राधान्य त्याला देतात. त्या मासेमारी व्यतिरिक्त जो त्यांना वेळ मिळतो त्यामध्ये ते हे म्हणजे सकाळची मासेमारी होत असेल आणि बाकी वेळेस असं प्रमुख व्यवसाय मासेमारी, त्यामुळे पहिलं प्राधान्य मासेमारी. त्यानंतर जो त्यांच्याकडे वेळ असतो त्यामध्ये ते मुरुडवरून पद्मदुर्ग किल्ला. तर हा आहे पद्मगड. दोघांचंही नाव जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला आलं असेल की पद्मदुर्ग आणि पद्मगड. त्याचा पद्मदुर्ग हे नाव एक मगाशी सांगितलं जसं माझ्या मित्राने की पद्म म्हणजे कमळ, कमळाच्या आकाराचे त्याचे जे तटबंदीचा जो कमळाचा आकार होता कडेला, त्यामुळे त्याला पद्मगड बोललं. त्याच्यामध्ये पद्मगड म्हणजे पद्म म्हणजे पाय. जेव्हा हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळच आहे. तर समुद्र किनाऱ्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी हा किल्ला पहिला येतो. हा किल्ला पहिला जसं शिवाजी महाराजांनी जेव्हा सिंधुदुर्गावरती जात होते तेव्हा पहिलं पाऊल या किल्ल्यावर पडलं. पाऊल म्हणजे पदमुळे ह्याला पद्मगड असे नाव. तर हा म्हणून मी मगाशी सुरुवातीला असं सांगितलं की दोघांची नावं सारखीच आहेत जवळपास, कामही सारखं आहे. त्याचं काम जे होतं ते दुश्मनाच्या किल्ल्यावरती नजर ठेवण्यासाठी देखरेखीवरती होतं आणि त्याचं काम स्वराज्यातल्याच किल्ल्यावरती होतं देखरेख करण्यासाठी, पण दुश्मनांपासून रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. ह्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एक कार्य असं आहे की त्या काळी जे आरमार होतं, आरमारीमधले जे जहाजं जी होती त्या जहाजांचं दुरुस्ती करण्याचं जे काम होतं त्या दुरुस्ती करण्याचं काम ह्या किल्ल्यावर व्हायचं. आता लोकांना हा अज्ञात का आहे, कारण ह्याचा ह्याचा आकार खूप छोटा आहे. ह्याचा जो मार्ग आहे मालवण किनाऱ्यापासून सिंधुदुर्गावरती जाण्याचा जो मार्ग आहे त्याच्या जवळूनच हा किल्ला आपल्याला बघायला मिळतो, पण त्याचा आकार छोटा असल्यामुळे तो बेटाच्या आकाराचा आहे. तर लोकांना असं वाटतं की ते एक बेट आहे त्याची, कारण त्याचं जी तटबंदी जी आहे ना ती पूर्ण ढासळलेली आहे. त्यामुळे तो दृष्टीच पडतो, पण तो किल्ला हे लोकांना कळत नाही. त्यामुळे हा एक अपरिचित आहे. वैशिष्ट्य असं किंवा असं काही इतिहास असा याचं असं काही नाहीये. फक्त एक कार्य असं आहे की देखरेखीचं, संरक्षणाचं आणि दुरुस्ती करण्याचं. तर एक कन्सेप्ट हाच होता की एक असं आहे की अपरिचित पण आहे, सुदैवाने नावं पण चांगली आहेत, सारखीच आहेत आणि कार्य पण सारखंच आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि सिंधुदुर्ग दोन्ही किल्ले स्वराज्यामधले आहेत. या किल्ल्यावरती काय वास्तू वगैरे कशा आहेत? ह्या किल्ला वास्तू अशी काहीच नाही. इथे महादेवाचं मंदिर आहे, एकच असं बघण्यासारखं आहे. अजून याचं खासियत म्हणजे तुम्ही जर तुम्हाला किल्ल्यावरती जायचं असेल तर ओहोटीच्या वेळेला तुम्ही किनारपट्टीपासून या किल्ल्यावरती सहज 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही चालतही जाता. जसं कुलाबा किल्ल्यावर जसं कुलाबा किल्ल्याला आहे तसं पद्मदुर्ग किल्ल्यावर पूर्वी म्हणजे जेव्हा बांधला गेला त्यावेळी 70 ते 80 तोफा होत्या, पण आता सध्या परिस्थितीमध्ये तिथे 42 तोफा आहेत, पण त्या पण एकदम नामशेष झाल्यात. म्हणजे पूर्ण म्हणजे एक प्रमुख आकडा सांगता येत नाही. कमी सुद्धा आहेत आणि जास्त सुद्धा आहेत. आम्ही जेव्हा माहिती गोळा करत होतो तेव्हा सुरुवातीला अशी माहिती मिळाली की 70 किंवा 70च्या वरती आहेत. नंतर कळलं की 50 पर्यंत आहेत, 42 पर्यंत. शेवटचा एक व्हिडिओ आम्ही माहिती गोळा करत होतो त्याच्यामध्ये असं कळलं की 32च आहेत. आम्ही ह्याच्यावरती दाखवणार होतो पण खरा आकडा काय आहे हा आम्हाला माहिती नव्हता. तर किल्ल्यावर तोफा आम्ही नाही दाखवले, कारण एक्झॅक्ट म्हणजे काउंट जो आहे आकडा तो माहिती नाही, त्यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. म्हणजे पण एवढं आहे की या किल्ल्यावर बऱ्याच तोफा होत्या. तर ते 80 असे. आणि गड एवढा मोठा नसून पण असं तोफा जास्त होता. म्हणजे प्रत्येक कारण त्याचं कार्यही तसंच होतं. मुख्य किल्ल्यामध्ये किल्ल्यावरती ताबा मिळवण्यासाठी, एक नजर ठेवण्यासाठी. कारण समुद्रामध्ये लांब पर्यंत काही दिसत नाही आणि लांबून कोणी असं वार केला तर या किल्ल्यावरून तुम्हाला जंजिरा किल्ला सहज दिसतो. आणि हे जे तुम्ही बघताय मुख्य किल्ल्यामध्ये एकूण 6 बुरुज आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 बुरुज. तर प्रत्येक बुरुजावर 3 तोफा होत्या. अच्छा, प्रत्येक बुरुजावर 3 तोफा.
अशा त्या तोफा असायच्या. पण आत्ता त्या सध्या परिस्थितीत त्यांची पूर्ण अवस्था नामशेष म्हणतो होतं, नामशेष. अच्छा. तर असा तिकडे वास्तू तुम्ही म्हणाल तर ह्या वास्तू तिकडे तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक थोडं सांगायचं राहिलं की मी किल्ला बनवलं कसं हे मी तुम्हाला सांगितलं. किल्ला बनवण्यासाठी किती मला कालावधी लागला, तर हा किल्ला बनवण्यासाठी मला 11 तास लागले. 11 तास मी ह्या किल्ल्यावरती काम केलं आणि तो किल्ला बनवण्यासाठी मला 6 तास लागले. 6 तास लागले. 6 तास एका दिवसामध्ये किल्ले दोन्ही बनवून झालेले. त्याच्या आधी जो किल्ला होता कोरीगड जो बनवला होता त्याला 18 तास लागलेले. म्हणजे एक थोडं बघायला गेलं मी एक माझ्या समाधानासाठी एक थोडीशी माझ्यामध्येच इम्प्रूव्हमेंट होत चालली. हो हो. की 18 तास 11 तास 6 तास. जे कोरीगड बनवायला 18 तास, पद्मदुर्ग यांनी जो बनवलं आहे त्याला 11 तास गेले आणि जेव्हा पद्मगड तुम्ही बघितलं त्याला बनवायला 6 तास. इम्प्रूव्हमेंट होतं. माझं असं म्हणणं नाही की मी असं बोलत नाही की मी लवकर केलं म्हणून. माझं असं होतं की ही कला आणि हे जे कॉन्सेप्ट आहे हे लहान मुलांनाही कळावं. लहान मुलं का असं ना मोठ्या माणसांनाही कळावं की काहीतरी एक बाबा वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण किल्ला बनवू शकतो. एक पारंपरिक आहे की मातीचे किल्ले बनवून, एक पारंपरिक आहे. पण ते मातीचे किल्ले काही कुठल्याही गोष्टीमुळे किंवा काही कालाने हे डासले जातात, तुटतात. मग ते तर थोडं एक मनाला थोडंसं मला वाटलं की आपण कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीने पण करू शकतो. जसं मी आधी टिश्यू पेपरचा बनवला होता, त्याचा बनवला होता, तो थोडा खराब झाला. ह्यावेळी असं होतं की पुढच्या वेळी मी अजून कुठलं तरी वेगळं मटेरियल यूज करून एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळा किल्ला सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि लहान मुलांना बनवले ही कलाकृती बघून त्यांच्यात पण एक इच्छा निर्माण करण्याचा पण एक प्रयत्न आहे. मंडळाचे अध्यक्ष पण असं काहीतरी बनवावं. आपण एक सामाजिक मेहनत किल्ले आणि जागृती अजून कशी करता येईल करायला ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. सर्वप्रथम मित्र मी तुझं आभार मानतो की तुझ्या माध्यमातून आम्हाला आमचं एक ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवता येते, एक कला लोकांपर्यंत पोहोचवता येते. आमची ओळख तुझ्या व्हिडिओ मार्फत लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तुझं नाव? माझं नाव हरीश अंडे आहे. हरीश अंडे. आणि चॅनलचं नाव सांस्कृतिक शिलेदार. सांस्कृतिक शिलेदार. तर मी मराठी जनतेला, भारताच्या जनतेला म्हणजे असं सांगू इच्छितो की भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हरीश हांडे. नाव सांस्कृतिक शिलेदार. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाऊस पडू दे लाईक्सचा.